नमस्ते मंडळी, कसे आहात तुम्ही? ठीकही असाल तर आज एज34 स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही माझं थंबनेल पाहून जर क्लिक करून या व्हिडिओमध्ये आले असाल तर नक्की तुम्हाला या चॅनलपासून काहीतरी शिकायला भेटणार आहे. आणि आपल्याला बेश्रम आणि स्वतःचा विचार करून अभ्यास कसे करावे, अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि मी 7 मेंबरला सांभाळून घरचे कामं आटपून मी अभ्यास कशा पद्धतीने करते तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला नक्की काहीतरी शिकायला भेटणार आहे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये न्यू असाल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा. जे काही हाऊसवाईफ आहे त्यांना काहीतरी शिकायचे आहे, काहीतरी त्यांना समोर काहीतरी बनायचं सकाळची आहे. वेळ झाली आहे आणि बघा धावपळीची वेळ असतो. मुलांना सांभाळणं, सगळ्या गोष्टी आवरून कामं करून आपण अभ्यास जोमाने करत असतो. तर बघा माझं मुलाची शाळेची वेळ झाली होती तर त्याला मी तयारी करून देत आहे. आणि मला 2 मुलं आहेत, एक 8.5 वर्षाचा आणि एक 3.5 वर्षाचा. तर यांची आधी मला तयारी करून शाळेत पाठवावं लागते. मग घरचे कामं सांभाळून मी तरी 11 ते 12 वाजता मी ठरवून ठेवलं आहे की 11 ते 12 वाजता माझी कामं झाल्या पाहिजे. आणि ह्या कामं सगळं आटपून आंघोळ सगळं होऊन नंतर मी अभ्यासाला सुरुवात करते. तर मग मी 11 ते 2 वाजताच्या दरम्यान जोही मला हार्ड सब्जेक्ट वाटते तो हार्ड सब्जेक्ट आधी पहिले आधी घेते. मग त्याचे मी अभ्यासचे नियोजन करते, म्हणजे त्याचे अभ्यास करते. मग 2 वाजता नंतर मुलं येतात. मग नंतर त्यांना सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागते. मग काव असतो. मग त्यापेक्षा मी 11 ते 2च्या दरम्यान 1-2 सब्जेक्ट हाताळून घेते आणि अभ्यास करते. तर बघा मी सकाळची वेळ असते तर मग मी असे कामं करत असताना माझं पूर्ण वेळ अभ्यासकडे कसा फोकस झाला पाहिजे. तर मी डेली काय करते, स्वयंपाक करत असताना जसं पोळी बनवत असते मी कोणताही लेक्चर बघत असते, जेणेकरून आपला फोकस पूर्ण अभ्यासकडे असावा. तर नंतर मी भांडे धुत असताना मी सुहास भिसे सरांची करंट अफेअर आहे, रोज मी डेली असा करत असते. भांडे धुत असताना करंट अफेअर चालू ठेवते आणि ते बघते किंवा कानातून ते प्रश्न गेल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष असो. आता बघा मी तुम्हाला जेवण करत असताना दाखवत आहे. तर जेवण करत असताना कसं आहे की आपला पूर्ण टाईम मॅनेजमेंट कसं आपण सांभाळून समोर जोमाने कसं अभ्यास करू शकतो, जेणेकरून आपलं लक्ष कंटिन्यू फोकस आपल्या अभ्यासकडे असावा. तर मी संगणकाचा टॉपिक सर्च केला आणि तो मी रीड करत आहे बघत आहे. तर बघा हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफला कामं सगळं सांभाळूनच करावं लागते. कामं असं थोडं आपण का बहाणा करून का कामं कोण करल का करन, घरी सगळे आहेत. माझ्या घरी 7 मेंबर आहे. सगळ्या गोष्टी मला आवरून कामं करून मग नंतर मी अभ्यास करते. तरी मी दिवसभरातून 5-7 मला कसा वेळ भेटेल, कधी मला 8 तास भेटते. तर संडेला तितकं वेळ नाही भेटत कारण सगळे घरी असतो. तर मी काय करते, मग रात्रीच्या वेळी मी 9:30 ते 11 या पावणे 12 वाजतापर्यंत दुसरा सब्जेक्ट जो मला योग्य वाटते तो मी रीड करते. आता मी मुख्य अंगणवाडी सेविकासाठी प्रिपरेशन करत आहे आणि खूप अभ्यास म्हटलं तर काही नाही, आपण हार मानून चालणार नाही. तर मी पण हार मानणार नाही. जर 2025 निराश होणार मला तर मी 2026साठी प्रयत्न करीन, पण मी हार मानून चालणार नाही. तर बघा जर तुम्हाला 0पासून काहीच बेसिक काही मॅथ्स प्रिपरेशन कसे करावं, काय करावा तर काही सुचत नाही, तर मी मॅथ्ससाठी 0पासून मॅथ्ससाठी अभ्यास कसे करावा व कसे कवर करता येईल 20 मार्क, तर मी ते व्हिडिओ टाकले. तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ बघू शकता. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला पाहून कमेंट्स नक्की करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देणार आहे. आणि बघा आपल्याला बेश्रम पद्धतीने स्वतःचा विचारच करावा लागेल. ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला शिकायला भेटेल की स्वतःचा विचार करा. दुसरे काय म्हणतात त्याच्याकडे बिलकुल फोकस न करता तुमचा विचार आहे, तुमचं जीवन आहे,
1 वर्ष आपल्याला जीवन एकदा मिळालं आहे, तर तुम्ही स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घ्या आणि जोही तुमचा टार्गेट आहे तो टार्गेटकडे फोकस करा आणि जोमाने अभ्यास करा. तर बघा मी तात्याच्या ठोकऱ्या म्हणून जी करत आहे. तर मैत्रिणींनो, बिलकुल निराश होऊ नका. कोण काय म्हणते बिलकुल दुसऱ्याकडे लक्ष नको द्या आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. झिरोपासून सुरुवात करा. तुम्ही पहिले स्टार्टिंगला तुम्हाला त्रास होईल, नंतर हळूहळू तुमच्या खरंच स्वतःला असं वाटेल का नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्यामुळे मनापासून धन्यवाद, आभार मानते.